नमस्कार मित्रांनो, मी देवानंद शेटे आलो शेतामध्ये. गाई ती चारायला. सोयाबीन ती काढायचं झालं. सोयाबीन आधी गवत ती काढून घेतलं रानातलं. समजा खाल्या काँग्रेस ती होतं, समजा जाळून टाकलं. त्याला पाळी ती पंजी करून पेरून टाकायचं. बांधाला लावले चारायला. फुटलेलं आहे बांधाला, ते खायला लागले. तर रिकामे सोडलेत. आज म्हैस लागली पळायला इकडे तिकडे. तिला लोणनं घातलेलं आहे. तरी बांधाली केवढाली गवत आलेली. तर हे बैला गोरेली कापून न्यायचं. तिकडे खाल्ल्या बांधाला चारायला लागले. पहिले त्या बांधाला चारले होते, चिवळ फुटले, खायला लागलेत. 12 वाजलेत. आता पाण्यावरती घेऊन जायचं थोड्या वेळ, अर्धा एक तासानं पाण्यावर न्यायचे. आले हो कुठं. म्हैस लागली फिरायला. ढिगार आहे ती. इथे एक ढिगार घातला, वरी एक सोयाबीनची गंज घातलेली आहे. काँग्रेस कापलेली मोठाली ढिगार लागली. राणी तुरीतूनच लगेच बघा. राणी तुरीमध्ये गेली. राणी ए राणी हाल्या. कसलं मस्त गवत हिरवगार. आणि झाले तुरीमध्ये नाचायला लागले. तर फिरायला तुरीमध्ये. ऐक तुरीमधलं पण कापलं आईचं. ढिगारे घातलेत मध्येच. काय जाळता येत नाही. समजा तुरीला हाय लागती. राणे हो बाहेर. पाणी पाजून लांबणीचं बांधून टाकतो. असे काही चारण झालेत. तुरीमध्ये फिरायला लागले. तर कशी तूर आली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. अरे ऐक काय तुला काय गोड लागा ना बघ. चरकी बांधाला ऊन पण पडले. काल आबाळ आलं होतं म्हणून चवळ इथे झाकलेले. तर आज ऊन पडलंय, वाळलंय काढ. त्याच्यामुळे चवळ पण काय उगलं नाही. आणि एकट्याला झाकता पण येत नाही. 2 ढिगार आहे तिथं. त्याच्यामुळे ह्याच्यावरलं काय चवळ काढायचं नाही. आले ऐक काय लईच फिरायलीच. बघतो म्हैस गवसती का ब्यायला लागली. सकाळी गाईला मारलं होतं म्हणून ब्यायला लागली. म्हैस पण काय गवसानं झाली. पाण्यावर गेलेच पकडावं लागलं. राणे मध्ये येऊन बाग. वरी चरकी बांधाला एवढं मोठं गवत आहे की. लय फिरत येईल निशी लाचर या. आले आय काय काय आल्या हो. असं चारीत नेतो, पाण्यावर पण नेतो. त्यांनी लांबणीचं बांधून टाकतो. अशी काय चरण झाली. आता बाग कशी फिरायली. आग थांब तोंड लाव. आलिया तिला काय कुठं गोड लागा ना. आल्या निघाली राणी लगेच तिच्या माग. रानू चारा तिथं. आल्या काय मध्ये पण शिपीचं गवत आलेलं आहे. शिप आहे, लोणा आहे. ते लागले तर मोडं ये खायला लागलेत. बारीक बारीक खाय. अजून मोठाली पण झालं नाही. खायला लागलेत. मध्येच फिरायले. तर बांधाला काय चरण झालेत. गाई तेवढ्या 2 चरायला लागले बांधाला. बघा म्हैस तिकडे गेली त्या लिंबाखाली सावलीला उभा राहिला. थोड्या वेळ चरू देतो. असे समजे पाण्यावर घेऊन जातो हौदावर. किलरी तांबडी काय चरायला लागली या बांधाला. राणी पण चरायली. म्हैस तिकडं लिंबाखाली जाऊन उभारली. काय गवसान झाली आहे. आणि चराना पण झाली. लई फिरायला लागली. धानात ते तुरीमध्ये जायला लागली. वरी थोडं राहिले सोयाबीनमध्ये काढायचे. सोयाबीनमध्ये पण जायला लागली. पाण्यावर गेलेस तिला पकडितो. असं काय गावसान ते लोणं घातलं आहे. तरी लागली पळायला. ऊन पण लई पडलंय. उन्हामुळं पण जाजालेली करेली काय की. रानू आबाळाचं ऊन चटकायला लागलंय. त्यामुळं सावलीला जाऊन उभा राहायला लागली. तिथं उभारली होती. तिथं जाऊन उभं गेलं की लगेच म्हैस इकडं आली.
डबल गेली त्या लिंबाखालीच. सोले चारायला पाणी ती पाजले, 3:30 वाजलेत. 4 4:30 पर्यंत चारायचे. तांबडी गाय तिकडे तुरीपाशी चरायली पोलापाशी. गाय म्हैस वासर इकडे आले त्या बांधाला. आल्या हो. हिला काय कुठं गोड लागणार, ती फिरायला लागली म्हणून समोर उभारले तिच्या. हाय को ग आल्या. आली तांबडी गाय पण इकडंच. हे शिपीचं गवत ते उगवलेलं आहे, ते राणी ती खायला लागल्यात. ऐक कवळं गवताला जास्त वासरं फिरायला लागले तर तांबडी गाय खिलारी पण तशीच कराल. ती लोणानं शिप उगवलेली तिचं खायली होती. इतक्यावर जरत आली इकाल्या बांधाला. चल खिलर हाय आल्या. हाय खिलर चला. राणी चल. आल्या एक राणी. घरी जायचंय. बघा राणी हाक मारली तशीच मोरी पळायला लागली. ऐक हाय हाय. खिलरीला धरून घेतलंय. त्यांनी मोरी हाकालायचं रस्त्याला लावून. खिलरीला पण निकाम सोडून द्यायचं. कसा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. 4:30 वाजले तर चल.